सेकंड हँड कार विक्रीच्या आमिषाने फसवणूक केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कमी किमतीत किंवा मोठ्या सवलतीत वाहन देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे। वाहन खरेदीपूर्वी अधिकृत पावती, इनव्हॉइस आणि बुकिंगची नोंद घेण्याबरोबरच संबंधित शोरूम व पेमेंट खात्याची खातरजमा करूनच व्यवहार करावा असे पोलिसांनी स्पष्ट केले। संशयास्पद ऑफर्स आणि वैयक्तिक QR कोडवर पैसे भरणे टाळण्याचाही सल्ला देण्यात आला आहे। आणि याच्यामध्ये आपण गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर या लोकांना असंच की कोणत्याही असं आमिषाला बळी पडू नये। स्वस्तामध्ये गाड्या देणे किंवा ह्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी यापूर्वी पण गुन्हे दाखल आहेत की 25% डिस्काउंट, 30% डिस्काउंट किंवा कमी पैशामध्ये कॅशवरती भरल्यानंतर किंवा अशा पूर्वीचे सुद्धा काही शोरूमच्या अनुषंगाने गुन्हे दाखल आहेत। तर कृपा करून सर्वांना ही विनंती आहे की बरेच ठिकाणी काही मॅनेजर लोक आहेत की जे स्वतःचा QR कोड लावून सुद्धा पैसे घेतात। तर कृपा करून त्यांनी संबंधितांकडून इनव्हॉइस घेतलं पाहिजे, बुकिंगचा पावती घेतली पाहिजे त्या शोरूमच्या नावाची, ही खात्री करून नंतरच ते गाडी किंवा पैसे त्यांनी ट्रान्झॅक्शन केलं पाहिजे। लोकवाहिनी मीडियासाठी विशाल बंबडवार यांची रिपोर्ट, नागपूर।